श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथम् कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। सत्यनारायण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। सत्यनारायण कथेचा प्रथम अध्याय। शौनकादी पुष्कळ ऋषी निमिष नावाच्या अरण्यामध्ये एकदा एकत्र बसले असताना त्यांनी सूत नावाच्या महान पुराणिकास प्रश्न केला। शौनक म्हणतात, हे सूतजी, कलियुगामध्ये सर्व प्राणीमात्रांचं दुःख हरण होण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि त्यांचं परलोक या ठिकाणी प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी असं एखादं व्रत, असं एखादं वैखल्य जे कलियुगामधल्या अल्पायुष्य असणाऱ्या प्राण्यांसाठी या ठिकाणी असेल तर ते आम्हाला सांगावं। सूतजी म्हणतात, एकेकाळी नारद मुनींनी या ठिकाणी असाच प्रश्न भगवान श्री महाविष्णूंना केला असता भगवान महाविष्णूंनी त्या काळी जे सांगितलं, नारद मुनींना जे वृत्त सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो। ती कथा तुम्ही सर्व ऋषीमुनी श्रवण करा। सूतजी म्हणतात, एकदा नारद मुनी या ठिकाणी भ्रमण करत करत स्वर्गामध्ये गेले। त्या ठिकाणी कुशल मंगल पाहिलं आणि तिथून मुनी श्रेष्ठ या ठिकाणी पाताळ भवनामध्ये गेले। पाताळामध्येही त्या ठिकाणची स्थिती व्यवस्थित पाहिली आणि भ्रमण करता नारायण नारायण असं म्हणत म्हणता नामस्मरणाचा जप करत करत ते या मृत्यू लोकावर आले। मृत्यू लोकावर मात्र नारदांना असं या ठिकाणी स्थिती आढळून आली की मनुष्य प्राणी, अन्य योनीतलेही प्राणी आपापल्या पूर्वकर्माप्रमाणे, प्राप्त कर्माप्रमाणे नाना प्रकारची दुःख, यातना, चिंता हे भोगत आहे। आता त्या कोणत्या म्हणाल तर काही जणांना या ठिकाणी मुलबाळ नाहीये, काही जणांना या ठिकाणी खायला अन्न मिळत नाहीये पुरेस, काही जणांना प्यायला स्वच्छ पाणी या ठिकाणी प्राप्त होत नाहीये, काही जणांच्या अंतःकरणामध्ये भय आहे, व्याधी आहेत, चिंता आहे विनाकारण। आणि अशा प्रकारचे चिंतित लोक पाहून, दुःखी लोक पाहून मुनिश्रेष्ठ असणाऱ्या नारद मुनींना सुद्धा अति दुःख झालं आणि नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण असा जप करत करत नारद मुनी वैकुंठ लोकामध्ये गेले। वैकुंठामध्ये या ठिकाणी नारद मुनींनी या ठिकाणी चतुर्भुज असणाऱ्या भगवान लक्ष्मीपतीला या ठिकाणी पाहिलं। नारदांनी स्तुती सरंभ केला। नारद म्हणतात, हे भगवंता, या सृष्टीचा आरंभ म्हणजे तू आहेस।
या सृष्टीचा विस्तार, नाहीतर ही सृष्टी म्हणजेच तू या ठिकाणी आहे आणि या सृष्टीचा अंतही तुझ्यामध्ये होणार आहे. मुळात तू भगवंता, तू निर्गुण आहेस, निराकार आहेस, पण भक्तांचं कल्याण करण्यासाठी, भक्तांचं हित करण्यासाठी, भक्ताच्या हकेसाठी वेळोवेळी सगुण रूपाने या ठिकाणी तू धावतोस. तुझ्या हातामध्ये शंख, चक्र, गधा, पद्म आणि पायापर्यंत परिधान केलेल्या वनमाला यांनी तुझं स्वरूप या ठिकाणी दैदिप्यमान दिसतं. मी काय वर्णन करावं तुझं. आणि ज्या वेळेस या ठिकाणी नारद मुनींनी भगवंताचं असं गुणगान केलं, त्यावेळेस भगवंत परमात्मा अतिप्रसन्न झाले आणि नारद मुनींना म्हणतात, हे मुनिश्रेष्ठा, हे नारद मुनी, तुम्ही माझे महाभक्त असल्यानं मी तुम्हाला या ठिकाणी सर्व काही सांगेन. तुम्ही माझी स्तुती केली, काहीतरी तुमचं याच्या मागे प्रयोजन काय आहे ते मला या ठिकाणी विशद करा. त्यावेळेस नारद मुनी भगवंताला हात जोडून म्हणतात, हे भगवंता, तसं पाहायला गेलं तर या सृष्टीमधल्या चराचरामधल्या प्रत्येक स्थितीचं ज्ञान या ठिकाणी आपणास आहे. या सृष्टीतली कोणतीही गोष्ट तुमच्या आज्ञेशिवाय या ठिकाणी पूर्ण होत नाही, पण तरीही मजमुखे माझ्या मुखातून तुम्हाला या ठिकाणी श्रवण करायचं आहे, तर मी सांगतो. या ठिकाणी म्हणले, मी भ्रमण करत असताना स्वर्गामध्ये गेलो, त्या ठिकाणी कुशल मंगल आहे. पाताळामध्ये गेलो, त्याही ठिकाणची स्थिती या ठिकाणी उत्तम आहे. पण ज्या वेळेस या मृत्यू लोकावर, पृथ्वी तलावर मी भ्रमण करू लागलो, त्यावेळेस त्या ठिकाणचे मनुष्य योनीतले प्राणी अनंत दुःखाने, चिंतेने, काळजीने मी या ठिकाणी ग्रसलेले पाहिले, ग्रसित असलेले पाहिले, दुःखी असलेले पाहिले आणि मलाही अति दुःख झालं. आणि त्यांचं दुःख, त्यांचा तो शोक, त्यांचं या ठिकाणी असणार क्लेश या ठिकाणी कशाने तरी नाही व्हावा, असं एखादं कलियुगामध्ये छोटस व्रत पूजा वैखल्य मला या ठिकाणी तुम्ही सांगा, की जेणेकरून कलियुगातले मनुष्य प्राणी सुखी आणि समाधानी होतील. भगवंताने गालामध्ये स्मित हास्य केलं आणि भगवंत म्हणतात, हे नारदा, हे नारद मुनी, स्वतःच हित व्हावं म्हणून, स्वतःच कल्याण व्हावं म्हणून या स्वार्थाच्या हेतूने न विचारता जगाचं कल्याण व्हावं, या पृथ्वी तलावरल्या प्राणीमात्रांचं कल्याण व्हावं, या उद्देशाने तुम्ही केलेला हा जो प्रश्न आहे तो फार उत्तम आहे आणि या ठिकाणी स्तुतिस्तव आहे. हे मुनिश्रेष्ठा, मी तुम्हाला सांगतो की असं एक व्रत आहे जे कलियुगामध्ये अल्प आयुष्य असणाऱ्या, कमी आयुष्य असणाऱ्या या कलियुगातील मनुष्य प्राण्यांना हे व्रत जर या ठिकाणी एकचित्त मनानं, अंतकरणानं आणि श्रद्धा, भाव, भक्ती या सर्व गोष्टींनी या ठिकाणी जर हे व्रत केलं, तर त्या माणसाला इच्छित फलप्राप्ती होऊन तो सुखी आणि समाधानी होतो. अशा या व्रताला श्री सत्यनारायणाचं व्रत म्हणतात. नारदानी व्रताचं नाव ऐकलं आणि लगेच या ठिकाणी भगवंताला उपरोक्त प्रश्न केला. नारद म्हणतात, भगवंता, तुम्ही ह्या व्रताचं नाव सांगितलं, पण हे व्रत कसं करावं, याचा नेम काय, याची विधी काय, हे सर्व मला या ठिकाणी सांगण्याची आपण मजवर कृपा करावी. भगवान बोलू लागले, हे नारद मुनी, हे मुनिश्रेष्ठा, शुद्ध तिथी मिती पाहून धर्म मार्गाने चालणारा ब्राह्मण इत्यादी या ठिकाणी बोलवून श्री सत्यनारायणाचं व्रत करावं. सत्यनारायणाच्या व्रतासाठी या ठिकाणी महत्व कशाचं असेल तर म्हणले ते प्रसादाचं आहे आणि त्याच्यासाठी साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा या नियुक्त केलेला प्रसाद श्री सत्यनारायण भगवंत परमात्म्याला या ठिकाणी अर्पण करावा. एखाद्या वेळेस आपली परिस्थिती प्रतिकूल असेल आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमुळे जर आपल्याला या ठिकाणी जर गव्हाचा रवा उपलब्ध नाही झाला, तर या ठिकाणी तांदळाचा रवा वापरावा. साखर नाही आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाली तर गुळाचं प्रयोजन करावं, पण प्रसाद मात्र या ठिकाणी सव्वा या मापाने बनवावा. मग तो आपल्या ऐपतीप्रमाणे तुम्ही सव्वा पावशेराचा बनवा, सव्वा किलोचा बनवा, सव्वा 5 किलोचा बनवा, सव्वा
पायलीचा बनवा, सव्वा पोत्याचा बनवा, आपल्या आपल्या आर्थिक प्राप्तीनुसार तो प्रसाद बनवावा आणि श्रद्धापूर्वक या ठिकाणी कथा झाल्यानंतर भगवंताला तो प्रसाद अर्पण करावा आणि आपण स्वतःही ग्रहण करावा. अशा प्रकारे या ठिकाणी मनोभावे एकचित्त मनानं अंतकरणानं हे श्री सत्यनारायणाचं व्रत केल्यास त्या माणसाला आयुष्यभर फलप्राप्ती होऊन त्याच्या जीवनामध्ये सुख येतं आणि देहांती त्याला माझा धाम म्हणजे वैकुंठ प्राप्ती होते. अशा प्रकारे या ठिकाणी स्कंद पुराणातील सत्यनारायण कथेचा प्रथम अध्याय पूर्ण होतो. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. सत्यनारायण भगवान की जय.